राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिंदी सक्तीच्या निर्णयावर चर्चा होण्याची शक्यता आहे। दुपारी मंत्रालयामध्ये कॅबिनेट बैठकीचं आयोजन करण्यात आले। हिंदी सक्तीच्या निर्णयावर फेरविचार होण्याची शक्यता आहे। आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्ये हिंदी सक्तीच्या निर्णयावर चर्चा होईल। आज दुपारी 12:30 वाजता मंत्रालयामध्ये कॅबिनेट बैठक होणार आहे। हिंदी सक्तीच्या निर्णयावर फेरविचार होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते। त्यामुळे एकंदरीतच कॅबिनेट बैठक झाल्यानंतर कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांची पत्रकार परिषद देखील होणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये आता दादा भुसे हे हिंदी भाषा सक्तीवरती काही मोठा निर्णय घेणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। कारण गेल्या काही दिवसांपासून हिंदी सक्तीचा निर्णय आल्यानंतर मनसे असेल राज्यभरातून या संदर्भात प्रतिक्रिया उमटत होत्या आणि त्यावरती आता आज कॅबिनेटमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। यानंतर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे पत्रकार परिषद देखील घेणार आहे। त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये नेमका काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम मुमाळे यांच्याकडून। शुभम, आज कॅबिनेटच्या बैठकीमध्ये हिंदी भाषेसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे, काय अधिक माहिती? अंकिता, आज मंगळवार आहे आणि मंगळवारी महायुती सरकारची कॅबिनेट बैठक जी आहे ती होत असते आणि याच कॅबिनेट बैठकीमध्ये आज जी आहे हिंदी सक्तीच्या निर्णयावर जी आहे चर्चा होण्याची दाट शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे। सूत्रांकडून अशी माहिती मिळत आहे की ही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये ही बैठक जी आहे ही चर्चा जी आहे होण्याची शक्यता आहे। मात्र त्यानंतर जी आहे कॅबिनेट झाल्यानंतर दादा भुसे यांची पत्रकार परिषद देखील होणार आहे। तर त्यामुळे नेमकं शालेय शिक्षण विभागाचे महाराष्ट्र राज्याचे मंत्री दादा भुसे यांचे नेमके विचार काय आहेत केंद्राकडून आलेल्या सक्तीच्या निर्णयाकडे हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि सोबतच या बैठकीमध्ये काही वेगळा तोडगा निघतोय का किंवा मग जे प्रथम 3 भाषा महाराष्ट्रामध्ये मानल्या जातात त्यामध्ये हिंदी भाषेमध्ये जे आहे हिंदी भाषेची सक्ती करणं जी केंद्राकडून सांगितण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकार काही वेगळी भूमिका घेतं का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। निश्चित, त्यामुळे एकंदरीतच आता या कॅबिनेट बैठकीमध्ये हिंदी भाषेसंदर्भात काय निर्णय होतो याकडे आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।